आज आपल्याला तुलसी माता आणि एकादशी व्रताची कथा जाणून घ्यायचं आहे. एक राक्षसाचा अंत करायला विष्णू स्वतः आले. पण युद्ध नव्हतं. हे होतं भक्तीचं, पतिव्रत्याचं आणि वचनांचं. तुलसी, एक पवित्र स्त्री, शंखचूडची पत्नी, जिच्या शुद्धतेमुळे कोणताही देव शंखचूडला जिंकू शकत नव्हता. आणि म्हणून स्वतः विष्णूंनी घेतला भक्तीचा परीक्षेचा मार्ग. तिचं व्रत भंग केलं, पण त्याच्या बदल्यात तिला बनवलं तुलसी वनस्पती, जी आज प्रत्येक पूजा, प्रत्येक व्रतामध्ये पूजली जाते. आणि म्हणून एकादशीच्या दिवशी उपवास करणं, तुलसीला अर्पण करणं, हे आहे विष्णू भक्तीचं परमोच्च रूप. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल.